नमस्कार. विदर्भदूत न्यूज मध्ये मी डॉक्टर संजय निकस पाटील आपणा सर्वांचं स्वागत करतो. पत्रकार दिनाच्या पर्वावर आपण पत्रकारिता क्षेत्र आणि जवळपास सर्वच माध्यम यावरती चर्चा करीत असतो. या चर्चेतून पत्रकारिता क्षेत्राला नवी आव्हानं कोणती आहेत, त्यावर उपाययोजना काय हव्यात, अलीकडच्या काळात पत्रकारांचा अगदी सुळसुळाट निर्माण झालेला आहे, तर खरे पत्रकार कोण किंवा दिवाळीची पाकिटं जमा करणारे पत्रकार कोण, या सगळ्या गोष्टींचा पत्रकार दिनाच्या पर्वावर उहापोह होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठीच विदर्भातील सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि निर्भीड पत्रकार संपादक पंजाबरावजी वर यांच्यासोबत आज आपण पत्रकारिता, नैतिकता आणि नीतिमूल्य या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार पंजाबरावजी. नमस्कार. विदर्भदूत वृत्तपत्र समूह आणि विदर्भदूत न्यूज चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो. पत्रकार दिनाच्या पर्वावर आज आपण या ठिकाणी पत्रकारिता, नैतिकता आणि पत्रकारितेची नीतिमूल्य या विषयावर चर्चा करणार आहोत. तर मला सर्वप्रथम तुम्हाला विचारायला आवडेल, कारण आज आपला 50-55 वर्षाचा प्रदीर्घ असा नामांकित वृत्तपत्रांमधला कार्य करण्याचा अनुभव आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध वृत्तपत्रांमधून आज आपण एका नामांकित अशा वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करता, जे की नारी ललकार संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रात आवाज उठवते. अशा वेळेस पत्रकारितेसमोर आज कोणती आव्हानं आहेत, जी की आपल्याला आव्हानं वाटतात? धन्यवाद. सर्वप्रथम आपण या पत्रकार दिनी सर्व पत्रकारांना आपण शुभेच्छा देऊया आजच्या पत्रकार दिनाच्या. आणि विदर्भ दूतने हा चांगला उपक्रम की जो वास्तव विषयाला धरून आज निवडला, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि आजचा जो प्रश्न आपण केला पत्रकारितेच्या याच्याबद्दल, तर पत्रकारितेची सारी नीतिमत्ता सध्या ढासळली अशी वाटते. इथून गल्ली ते दिल्ली पासून अशी परिस्थिती झाली की लोकांनी जवळपास न्यूज चॅनल पाहणं बंद केली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण की दोन्ही बाजू लोकांना माहीत असायला पाहिजे, अशी पत्रकाराची अशी भूमिका असायला पाहिजे. परंतु सध्याची पत्रकारिता एकाकडे झुकलेली दिसते आहे. सरकारला प्रश्न विचारा तर सरकार विरोधकाला प्रश्न विचारतात. म्हणजे अशी धाक निर्माण झाला, म्हणजे इथून तिथून की वेगळीच परिस्थिती निर्माण. आता हा आपला पत्रकार या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून एक महत्वाची भूमिका बजावणार आहे. आणि त्यातून जनतेचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, जनतेला न्याय मिळाला पाहिजे. असं होताना अख्ख्या देशात दिसत नाही आहे. आणि त्यामुळे या पत्रकार जर असा कमकुवत राहिला तर देशाची लोकशाही धोक्यात येईल, हे मात्र निश्चित आहे. नक्कीच. म्हणजे तुमच्या सांगण्याचा अर्थ असा आहे की शासनाकडून किंवा सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आणि पत्रकारांचा आवाज कुठेतरी देशभरात दाबण्याचा प्रयत्न होतो, असं आपल्याला सांगायचं. अशा काही घटना घडलेल्या आहेत, एखादी घटना सांगा. आपल्यापेक्षा आपण तरी महाराष्ट्रामध्ये थोडं सुशिक्षित आहे आणि सर्व लोक सज्ञान असल्यामुळे आपल्या इकडे तशी हिंमत त्याची होत नाहीये, पण प्रयत्न सुरू आहेत. परंतु यूपी, मध्य प्रदेशात जर बघितलं, तिथं पत्रकारांना साधी बातमी जरी टाकली त्याला जेलमध्ये टाकण्याची व्यवस्था चालू आहे. एमपी मध्ये किंवा असे, म्हणजे जेणेकरून पूर्वीची परिस्थिती आणण्याचा सरकारचा डाव आहे. आम्ही काय करतो, आम्हाला अजिबात प्रश्न विचारायचा नाही आहे, आम्ही जे करतो ते भलंच करतो. आणि त्यामुळे तिथला पत्रकार जे काही समजा जनतेच्या विरोधात जरी काही होत असेल तर तो आवाज उठवायला घाबरत आहे. अशी परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. नक्कीच. अलीकडच्या काळात एक पत्रकारांचं अधिवेशन होतं एका विशिष्ट संघटनेचं. त्या ठिकाणी एका वक्त्यानं सांगितलं होतं की जर आज पत्रकार हे सर्वसामान्य कुटुंबातले असतात, आर्थिक परिस्थिती बेताची असते आणि बऱ्याच अडचणी असतात, त्यांना पत्रकारितेमध्ये नोकरी केल्याशिवाय पर्याय नसतो. आणि ज्यावेळेस पत्रकारितेमध्ये नोकरी करत असताना जे संपादक राहतात किंवा मालक राहतात, बहुतेक मालकच राहतात,
की मालकांचं त्यांच्यावर नियंत्रण असतं. बातम्या विशिष्ट छापा, जेणेकरून व्यवसाय तयार करता येईल, व्यवसाय वाढवता येईल. त्या ठिकाणी त्या वक्त्यानं सांगितलं होतं की जर एक दिवस देशभरातल्या पत्रकारांना मालकांनी सांगितलं की आज पूर्ण दिवस तुमचा आहे, तुमच्या मनाला जे योग्य वाटेल त्या बातम्या तुम्ही प्रकाशित करा. अशी अवस्था जर मालकांची एका दिवसासाठी झाली आणि त्यांनी पूर्ण परवानगी दिली पत्रकारांना की बिनधास्तपणे तुमच्या खऱ्या मनातल्या बातम्या छापा, तर देशभरात लाखो गुन्हे एका दिवशी दाखल होतील. अशी परिस्थिती त्या वक्त्यांनी सांगितली होती. ती अगदी तुमच्या म्हणण्यानुसार तंतोतंत आहे. बराच भ्रष्टाचार आहे, मग अधिकारी असतील, कर्मचारी असतील किंवा शासन असेल, सरकार असेल, यामध्ये बरंच पाणी मुरलेलं आहे. आपण काय सांगाल? अशीच परिस्थिती आहे. बरोबर. जे या पत्रकार खूप हुशार आहे, कारण हा पत्रकार हा असा आहे की चाणक्य बातमी शोधून आणण्याचं काम पत्रकार करतो. कारण आपल्या जीवावर बेतून भ्रष्टाचाराच्या तिथं जाऊन बातमी आणण्याचा प्रयत्न करतो. असे असताना देखील त्यांनी जी चांगली बातमी आणली, पण छापणे ही मालकाच्या हाती आहे. कारण मालकाला वाटते की ते त्यांना नको आहे, शासनाशी पंगा घेणे नको आहे, मोठे आमदार खासदार संघ पंगा घेणे आवडत नाही. त्यांनी हुजरीगिरी करणारी पत्रकारिता अशी सध्याची निर्माण झाली आहे. त्याला फक्त त्याच्या पेपरसाठीच काम किंवा धंदा पाहिजे आहे. त्याला ओरिजिनल त्या पत्रकाराला काहीच करता येत नाही. म्हणजे एवढी विद्वत्ता भरलेले लोक आहेत. सध्या तर देशात अशी परिस्थिती आहे की जे चांगले चांगले पत्रकार होते ते बाजूला गेलेत आणि जे चाटुकारी करणारे पत्रकार आहेत तेच तिथं आहेत. आणि तेच आपल्या शहराची देखील परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातही तशीच परिस्थिती आहे. आपल्या म्हणजे खेड्यापाड्यापर्यंत तशी गत झालेली आहे. फक्त बस हुजरीगिरी करा आणि एवढं कराच, म्हणजे ओरिजिनल वस्तुस्थितीला तिथं कोणी वाव देताना दिसत नाही. अशाची सध्याची परिस्थिती. नक्कीच नक्कीच. एकंदर आजची पत्रकारिता ही चाटुगिरी पत्रकारिता झाली असं जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वर साहेब, याच्यानंतर तुम्हाला विचारायचं आहे की अलीकडच्या काळामध्ये पत्रकारिता क्षेत्रामध्ये पत्रकारांचा बाजार निर्माण झालेला आहे. पत्रकारांची संख्या इतकी वाढली आहे की जे खरे मोठमोठ्या दैनिकामधले पत्रकार आहेत, शासनमान्य यादीवरील लघु वृत्तपत्राचे पत्रकार आहेत, यांच्यासमोर बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. अशा वेळेस काय करायला पाहिजे? आपण खूप छान असा प्रश्न विचारलेला आहे आणि ही खरीच सत्य परिस्थिती आहे. वर्मावर बोट ठेवलेलं आहे आपण. कारण आपण आपल्या जिल्ह्याची जरी परिस्थिती बघितली तर जो तो उठतो, काय त्याला कशाचे मोबाईल फोन घेतला की शूटिंग करणं चालू करतो. कोणतं तरी मी चॅनलवाला, युट्यूब चॅनलवाला. आणि पत्रकारांनी बघितलं लघु पत्रकारितेमध्ये साप्ताहिक आहेत, त्याच्या पेपरला टीसी नंबर नाही आहे, RNI नंबर त्याला माहित नाही आहे. काही काही अध्यक्ष आहेत काही संघटनेचे, त्याला RNI नंबर नाही आहे आणि ते असं काम करतात. म्हणजे कोणतंही काही शासकीय हे नसताना तो पत्रकार होतोय आणि ते पत्रकार चालवत आहेत साप्ताहिक किंवा दैनिक पण. तर अशा वेळेस अशा याच्यावर शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आणि कोणतीही जर काही पत्रकार परिषद असो काही असो, हे पत्रकार नसलेलेच अर्धे पत्रकार तिथं असतात. आणि जे आपल्यासारखे अधिस्वीकृती धारक आहेत, शासनाच्या यादीवर शासन यादीवरील पत्रकार आहेत, यांना दूर ठेवून हे जे कशातच नसलेले आहे, कोणी यादीवर नाही आहे, काही नाही आहे, या पत्रकाराचा सुळसुळाट अख्ख्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि समोर अगोदर तेच दिसतात. त्यामुळे खऱ्या पत्रकाराची मग ते दैनिकाची असो, आपल्या साप्ताहिकाची असो, आणि शासन मान्य असणारे यांना हे बाजूला राहतात आणि याच पत्रकाराचा सुळसुळाट झाला. हा खूप महत्वाचा प्रश्न आपण विचारतो. नक्कीच. ज्या लोकांना टायटल कोडही नाही वृत्तपत्रांच्या टायटलला काहीतरी नाव ठेवायचं आणि PDF बनवायच्या. आजकाल PDF पत्रकारांचा पण प्रचंड सुळसुळाट झालेला आहे. कुठेतरी 200-300 रुपयामध्ये 4 पानं सेटिंग करून घ्यायचे, त्याच्यावर बातम्या लावायच्या आणि व्हायरल करायच्या. या पत्रकारांबद्दल काय सांगाल? जे PDF पत्रकार आहेत आजच्या काळातले, व्हॉट्सअप उघडलं की तुम्हाला त्याच्यामध्ये शेकडो PDF पत्रकार दिसतात. त्याला टायटल कोड नाही, RNI नाही, कुठेही त्याला शासकीय मान्यता नाही. यांचा बंदोबस्त कसा व्हायला? याचा बंदोबस्त हे जे आपले माहिती कार्यालयाअंतर्गत जे शासनाचा कारभार चालतो, यांनी अशा पत्रकारावर, अशा दैनिकावर अशा आळा घालणं खूप आवश्यक आहे. कारण बरेचसे अकोल्यात 3-4 असे पेपर आहेत, दैनिक आहेत,
आणि असेच साप्ताहिक आहेत की ते पीडीएफ काढतात आणि यंत्रणेवर दबाव आणायचा निर्माण करतात. ते आपले युट्यूब चॅनल मोबाईल घेऊन फिरतात, त्याच्यामुळे त्याच्यावर दबाव आणतात की बा तुमची आम्ही अशी बातमी टाकू तशी टाकू, कारण पीडीएफच्या फाईली करून व्हायरल करतात आणि ओरिजिनल तिथं ते दबाव निर्माण करतात. यासाठी शासनानं अशा दैनिकावर, अशा साप्ताहिकावर निश्चितच आळा घातला पाहिजे. आता समाजमन बिघडवणारी ही पत्रिका काय, फक्त काहीतरी स्वतःचा फायदा करून घेणारे हे लोक आहेत. म्हणून ओरिजिनल जे शासन मान्य आहेत, ज्यांना आरएनआय धारक आहे, शासनाने मान्यता दिलेली आहे, अशा लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यावर बंदोबस्त झाला पाहिजे. हे सरकारचं काम आहे. नक्कीच पोलीस प्रशासन असेल किंवा इतर सर्व अधिकारी कर्मचारी असतील. आता मागच्या दिवाळीमध्ये म्हणजे नाव सांगणार नाही मी, परंतु एका उच्च अधिकाऱ्याचा फोन आला, कारण भाऊ म्हणत हे पत्रकार आहेत का? तर शासकीय अधिकारी कर्मचारी कन्फ्युज होतात, हा खरा पत्रकार आहे की खोटा. यासाठी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जिल्हा माहिती कार्यालयानं नियंत्रण ठेवावं. जिल्हा माहिती कार्यालयानं अधिस्वीकृती धारक जे पत्रकार आहेत, दैनिकाचे जे पत्रकार आहेत, त्यांच्या याद्या कराव्या आणि प्रत्येक कार्यालयात पाठवाव्या, जेणेकरून यादीमध्ये नाव आहे का त्या अधिकाऱ्याच्या लक्षात येईल. मग तू कुठला पत्रकार, म्हणजे त्याला कुठेतरी आळा बसल. हे काम जिमाकानं जर केलं की अकोला, उदाहरणार्थ अकोला जिल्ह्यात किती अधिस्वीकृत धारक पत्रकार आहेत, शासनमान्य जाहिरात यादीवरील किती आहेत आणि दैनिक लिस्टेड किती आहेत, हे असं कुठेतरी करायला पाहिजे, असं वाटते का आपल्याला? बिलकुल असं असायलाच पाहिजे. कारण बरेच आता पोलीस अधीक्षकांना एक निवेदन काढावं लागलं. मागच्या वेळेस हे जे युट्यूब धारक पत्रकार आहेत, अचानक बातमी टाकून देतात, इथे दंगल होणार, इथे दगडफेक झाली, असं. म्हणजे जिथं काही व्हायचं नाही, ज्याला काही मान्यता नाही, ज्याला काही त्या चॅनलला कोणती मान्यता नाही, तर अशा अवास्तव बातम्या शासनाचं किंवा जनतेचं मन विचलित करणाऱ्या बातम्या प्रकाशित करतात आणि आपल्या युट्यूब चॅनलला तो मान्यता देण्याचा, म्हणजे सबस्क्राईब वाढवण्याचा प्रयत्न करतात. तर यावर निश्चित आळा घातला पाहिजे. कारण याच्यामुळे समाजमन व्यथित होते. ते दंगल सदृश्य परिस्थिती विनाकारण निर्माण केल्या जाते, कारण याला कशाचं भान नसते. अरे आपल्या पत्रकारितेमध्ये असं आहे, कुठेतरी एखाद्या तरुणीवर जर अन्याय अत्याचार झाला तर तिचं नाव नाही आलं पाहिजे, तिचं ह्या अशा गोष्टी असताना यांना माहित नाही, डायरेक्ट कोणाचे फोटो हे छापून आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशी पत्रकारिता होत आहे. त्यामुळे अशावर तर आळा घालणंच आहे. त्याही जिल्हा माहिती कार्यालयाअंतर्गत सांगण्याचं झालं की जे समजा अधिस्वीकृती आहेत की जे शासन मान्य आहेत, यांच्या याद्या प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्या पाहिजे. कारण खास तर जे त्यांना जाहिराती देखील मिळत नाही, कारण ह्या याद्या कुठं कुठे गेलेल्याच नाहीत आतापर्यंत. कारण ज्या जाहिराती भेटायला पाहिजे ते काही लोक जे आपापल्या याचा वापर करून ते स्वतःच काही जण घ्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे तर ओरिजिनल पत्रकारावर खूप मोठा अन्याय आहे, त्या लघु उद्योग पत्रकारावर खूप अन्याय आहे. या कथित पत्रकारांमुळे अलीकडच्या काळात पोलीस प्रशासन अत्यंत, म्हणजे पोलीस प्रशासनाला त्रास होत आहे. घटना घडली, त्याचा FIR झाला की हे कथित पत्रकार काहीतरी वेगळ्या बाजूने त्या बातमीला वळण देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांचे फोन येतात की हे असे करून राहिले. त्यावेळेस आपण त्यांना सांगतो की तो अधिकृत पेपर नाहीये, शासनाच्या यादीवर नाहीये, त्याच्याकडे अधिस्वीकृती नाहीये, कुठेतरी टायटल कोड मिळवला RNI कडून आणि तो प्रकाशित करतो. अशा बऱ्याच घटना घडतात. अशा वेळेस पोलीस प्रशासनानं अशा पत्रकारांवर आळा घालण्यासाठी काय करायला पाहिजे? अशा पत्रकारावर तर पोलिसांनी कारवाईच करायला पाहिजे. तू जर समाजमन बिघडून राहिला, ज्या गोष्टी जिथं पत्रकाराची भूमिका अशी असायला पाहिजे की आपल्याच्यानं समाजाचं भलं झालं पाहिजे, समाजाच्या वंचित पीडिताला न्याय भेटला पाहिजे, ही पत्रकाराची ओरिजिनल भूमिका आहे. की आपल्यापासून समाजमन दुखावले नाही गेलं पाहिजे, आपल्यापासून समाजाचा काय फायदा होतो यासाठी ही पत्रकारिता आहे. तुमच्यामुळे जर समाजमन बिघडत असेल तर अशावर पोलिसांनी आळाच घालायला पाहिजे. कारण तुम्ही विनाकारण परिस्थिती निर्माण करता, कशाला परिस्थिती चिघळवता. परत पत्रकार सामाजिक कार्यकर्त्याचं हीच भूमिका असायला पाहिजे की समाजात शांतता कशी निर्माण होईल. पोलीस आणि पत्रकाराची भूमिका हे दोन्हीही खूप छान आहेत, दोन्हीही समाजमन हे करणारे आहेत. परंतु पोलिसांनाही त्रास होणारे काही पत्रकार आहेत, अशावर आळा घालणं खूप जरुरी आहे. नक्कीच. वर साहेब, यानंतर आपणास थोडा वेगळा प्रश्न विचारायचा की ज्यावेळेस मी स्वतः पत्रकारिता क्षेत्रात जवळपास 16 वर्षापासून काम करतो,
तर मला बऱ्याच वेळा अनुभव येतात की अधिकारी कर्मचारी, मग ते पोलीस असोत की इतर अधिकारी असोत, अत्यंत म्हणजे बऱ्याच वेळा या कथित पत्रकारांमुळे दबावात येतात. हे कथित पत्रकार त्यांच्यावर दबाव टाकतात. अशा वेळेस त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काय करावं? खूप छान असा प्रश्न आहे. कारण अशा या भामट्या पत्रकारामुळे खरंच ते प्रशासन हतबल झालेलं आहे. काही येतो, कोणी माहिती घेतो आणि मी तुम्हाला ही बातमी छापीन, हे करून असा दबाव आणतो. पण ओरिजिनल पत्रकारात तसं काम नाही आहे. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना असं करायला पाहिजे की एकतरी इथं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आहे, तिथं यांची सविस्तर विचारपूस करायला पाहिजे. कोणता पेपर आहे, यादीवर आहे की नाही, किंवा हा आधी स्वीकृत धारक आहे की नाही. म्हणजे अशी माहिती घेऊन मग दैनिकाचा असो की साप्ताहिकाचा असो की युट्यूब चॅनल असो, चॅनलचा तर खूप सुटसुवाट आहे आणि ते इतकं दबावण्याचा प्रयत्न करतायत शासकीय अधिकाऱ्यावरती, ते त्यांना सध्या घाबरून गेलेले आहेत. कारण कोणी जातो की मी तुमच्या विरोधात असं करतो, अशा वेळेस त्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष एसडीओ कार्यालय, आपल्या जिल्हा माहिती अधिकाऱ्याला भेटायचं आहे, माहिती करायची आहे, तिथली फोनद्वारे माहिती घ्यायची आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एसडीओ कार्यालय देखील उपलब्ध आहे. तिथेही या अधिस्वीकृत किंवा जे पत्रकार आहेत, आरएनआय धारक, ते यांची माहिती तिथं सविस्तर त्यांच्याकडे असते. हा, एसडीओ कार्यालयामध्ये मूळ कोणतंही वृत्तपत्र बघते, नामांकित महाराष्ट्रातलं नंबर 1चं असो की अकोला जिल्ह्यातलं सर्वात लहान असो, सर्व पेपरची इत्थंभूत माहिती आणि पेपर काढण्याची प्रोसेस ही मुळात एसडीओ कार्यालयातून सुरू होते. पेपर जर काढायचा असेल कोणताही, तर त्याला मुळात एसडीओ मध्ये जावं लागते, एसडीओ कार्यालयात जावं लागते. त्यामुळे इत्थंभूत माहिती, हा पेपर खरा आहे की खोटा आहे. आजकाल बरेच काही नावं ठेवून पीडीएफ करून फेसबुक, इंस्टाग्रामचे ते व्हायरल करतात. असं जर आढळलं तर आपल्या सांगण्यातून असं जाणवते की त्यांनी एसडीओ कार्यालयामध्ये चौकशी करावी. त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला सदर पत्रकार खरा की खोटा, वृत्तपत्र खरं की खोटं हे कळेल. बरोबर आहे. त्याशिवाय अशी पत्रकार आळा घालताच येणार नाही. आता हे जे पत्रकार नसलेले पत्रकार, ज्याच्याकडे फक्त कोणत्या तरी नावानं एक छापाचं दबाव आणायचं, काही काही जण 6 महिन्यातून एक पेपर काढणारे आहेत, तोच टिकवतात आणि सांगतात आम्ही पत्रकार आहोत. म्हणजे असाही धंदा, गोरखधंदा अख्ख्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्यावर विभागानं लक्ष देऊन त्याच्यावर आळा घालणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. यानंतर आपणास एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा की हा जो पत्रकारांचा सुळसुळाट झालेला आहे, कथित पत्रकारांचा, त्यामुळं जे खरे पत्रकार आहेत, तत्वनिष्ठ आहेत, पत्रकारितेची नीतिमत्ता जाणतात, नैतिक मूल्य जपतात आणि आपली पत्रकारिता लिखाणाच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून किंवा स्तंभलेखांच्या माध्यमातून समाजासमोर ठेवतात. परंतु या कथित गर्दी करणाऱ्या पत्रकारांमुळे हे लोकही बदनाम होतात, अडचणीत येतात. यावर काय सांगाल? हा तो पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण आत्ताच मागे दिवाळी होऊन गेली, त्यावेळेस असं निदर्शनात आलं. मग वेगवेगळे कार्यालय असतील, मग पीडब्ल्यूडी असेल, आरटीओ कार्यालय असेल, कृषी विभाग असेल, अशा या ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यावर दबाव आणून ह्या जे कथित पत्रकार आहेत, ज्याच्याकडे काही सबूत नाही आहे पेपरचं किंवा काही छोटे मोठे पेपर आहेत असे, म्हणजे आरएनआय नंबर पण नाही, अशा लोकांच्या रांगा लागलेल्या असतात आणि त्याच्यावर दबाव निर्माण केला जातो दिवाळीच्या बक्षिसासाठी. असे पत्रकार तिथं त्या ऑफिसला जाऊन जे 1000-2000 घेऊन खऱ्या पत्रकारावर, खऱ्या अर्थानं खऱ्या पत्रकाराचं नाव बदनाम करण्याचं काम हे करून राहिलेले आहेत. कारण हे ओरिजिनल पत्रकार असं करतच नाही. कारण ओरिजिनल पत्रकार हक्कानं जाहिरात मागतोय आणि जाहिरात दिली किंवा न दिली तरी त्याचं काम तो करतोय. कारण पत्रकारितेसाठी जाहिरात हे अत्यंत महत्वाचं साधन आहे. कारण जाहिरात, पण हे या पत्रकारामुळे हे जे रांगा लावणारे आहेत आणि दबाव निर्माण करणारे आहेत, या पत्रकारामुळे खरे पत्रकार खरेच वंचित झालेले आहेत. यासाठी अशा लोकांवर आळा घालणं अगदी महत्वाचं ठरलेलं आहे. नक्कीच. आपण म्हणजे मी सुद्धा पाहिलेलं आहे की दिवाळी आली की दिवाळीच्या 1 महिना अगोदर पासून यांचा पत्रव्यवहार सुरू होतो. मी या पेपरचा अमुक पेपरचा एवढी जाहिरात द्या, आणि दिवाळीच्या 2-4 दिवस अगोदर गर्दी करतात, तिथं रांगा लागतात. आपणच सांगितलं, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे जी पत्रकारिता क्षेत्राला काळिमा फासणारी आहे. पत्रकारांना त्यांच्या कार्य
कर्तृत्व याला कुठंतरी बदनाम करणारी ही व्यवस्था निर्माण होत आहे, यावर प्रतिबंध बसणे नक्कीच आवश्यक आहे. ह्याच अशाच याच्यावर आळा घालण्यासाठी आम्ही आपल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवणार. मी जे जिल्हाध्यक्ष या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा आणि आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत संजय देशमुख, अख्ख्या महाराष्ट्राभर पत्रकाराच्या हितासाठी झटणारं एक नेतृत्व आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी फळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर देखील 5-6 राज्यामध्ये आम्ही आपल्या पोहोचलो आहे. आणि हा खरा पत्रकार कसा असला पाहिजे, पत्रकाराला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारावर हल्ले झाले नाही पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून पत्रकार हितासाठी झटणारी आमची संघटना आणि आपण त्या निमित्तानं जे आजच्या ह्या दिवशी पत्रकारासाठी जे आवाज उठवण्याचं काम केलं, त्यामुळे आपल्या चॅनलचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतं. नक्कीच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रसारित झालेला आहे. इतर राज्यातही त्यांचे पदाधिकारी आहेत, संघटन निर्माण झालेलं आहे आणि नक्कीच संजय बापू देशमुख यांचं कार्य कौतुकास्पद आहे की ज्यांच्याकडून इतर संघटना असतील, जुन्या असतील, आता हे नवरवक्ता आहे 7-8 वर्षामधलं, जुन्या संघटनांनी सुद्धा आदर्श घ्यावा असं आदर्शवत काम संजय बापू देशमुख आणि लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचं आहे, हे मी ऐकून आहे. पंजाबरावजी, आता 6 जानेवारी हा पत्रकार दिन आहे आणि जवळपास आठवडाभर हा पत्रकारिता दिनाचा सप्ताह सोहळा चालतो. पत्रकारिता क्षेत्रावर विविध कार्यक्रम, विविध बैठका आणि विचारमंथनाचा कार्यक्रम होतो. आपण जर भारताचा इतिहास पाहिला तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पत्रकारितेतील दैदिप्यमान असा इतिहास जगासमोर आहे. अत्यंत उत्कृष्ट कार्य आणि विचार पत्रकारितेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजासमोर ठेवले आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुद्धा पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला आहे आणि त्यामुळेच आज त्यांच्या नावाने पत्रकार दिन 6 जानेवारी हा साजरा होतो. अशा वेळेस आजच्या काळात बाबासाहेबांची पत्रकारिता असेल, जांभेकरांची पत्रकारिता असेल, त्या पत्रकारितेची नीतिमूल्य आजचे पत्रकार जपतात का? आपण खूप छान असा प्रश्न विचारला. इतिहासाला धरून हा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 1920 साली जे मूकनायक सुरुवात केलं, त्या महाराष्ट्रातील देशातील जे मुख्य बोलले, ज्याला मुख्य बोलता येत नव्हतं, वाचा असून ज्याला बोलता येत नव्हतं, अशा लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक पाक्षिक सुरू करून इथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कारण दबल्या पिचलेल्या लोकांना न्याय देण्याचा क्रम बाबासाहेब आंबेडकरांनी केला. बाबासाहेबांची पत्रकारिता कुठे ना आताची पत्रकारिता कुठे? आताचे कथित पत्रकार बघितले तर किती लाचार झालेले दिसत आहेत. बाबासाहेबांना ठामपणे अख्खा देश, अख्खी सनातनशाही एकीकडे असताना दुसऱ्यांनी सामना केला आणि या देशातील, या महाराष्ट्रातील दबल्या पिचलेल्या लोकांना त्यांचा आवाज बुलंद करण्याची पत्रकारिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यामुळे त्यांच्या विचारावर चालणारी जी, लोकशाहीच्या आधारावर त्यांच्या विचारांवर चालणारे जे पत्रकार आहेत, तशी जर पत्रकारिता केली तर हा देश कुठच्या कुठे जाऊ शकतो. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की निरी लाचाराची फौज निर्माण झालेली आहे. जिथे तिथे काहीतरी हुजूरगिरी करा, आमदार खासदाराचं त्याचं खरी परिस्थिती छापण्याऐवजी त्या लाचारीकडे साऱ्याची दिशा जात आहे. त्यामुळे खूप देशाचंच नव्हे, सारा महाराष्ट्राचं त्याचं नुकसान होत आहे या आताच्या सध्याच्या पत्रकारितेत. नक्कीच आपण पाहतो, जिल्हा परिषद असेल, शिवसाहेब असतील, 200-200 रुपयासाठी हे कथित पत्रकार उभे राहिलेले, रांगा लागलेल्या दिसतात त्यांच्या तिथे. नक्कीच ही अत्यंत वाईट परिस्थिती. पंजाबरावजी, आज म्हणजे कालपासून पत्रकार पर्व सुरू झालेलं आहे, पत्रकार दिन पर्व. तर अशा वेळेस सर्व पत्रकारांसाठी शासनाकडून किंवा समाजाकडून पत्रकार हितासाठी आपल्याला काय आवश्यक वाटते? हा तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण पत्रकारिता करत असताना, निवड पत्रकारिता करतानाच त्याला आर्थिक स्रोत असणं खूप महत्वाचं आहे. कारण त्या जाहिरातच्या माध्यमातूनच आपण काहीतरी करू शकतो. त्यासाठी शासनानं विविध योजना जशा इतरांसाठी राबवल्या जातात
तसं पत्रकारासाठी निवड मोजक्या जाती न ठेवता त्यांना थोडा व्यापक स्वरूप देऊन किंवा जनतेचं काय भलं करता येईल निश्चितच पत्रकाराच्या माध्यमातून करता येतं. त्याला जर तुम्ही चांगल्या प्रकारे जशा बाकीच्या तुम्ही योजना दिल्या वेगवेगळ्या न मागता योजना दिल्या, अरे पण ह्या पत्रकाराला दुसरा कोणताही व्यवसाय नाहीये. तुम्ही व्यवसाय पत्रकाराला एकच आहे यशवंतराव चव्हाण पत्रकार कल्याण यापेक्षा आणखी दुसरं काही नाही आहे. त्याच्यात लिमिटेड गोष्टी आहेत. तर यासाठी पत्रकारासाठी शासनानं अशा काहीतरी त्याला काहीतरी करता आला पाहिजे जीवनामध्ये आणि दुसरं काम करायचं काम नाही पडलं पाहिजे. अशा योजना सरकारनं याच्यासाठी करणं आवश्यक आहे. कारण पत्रकार रात्रंदिवस त्याच्या डोक्यामध्ये पत्रकारिता असते. कुठं काही दंगल घडो काही घडो, हा आपलं स्वतःच्या संसारावर स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून हा तिथं जातो आणि आपल्या इथली सत्यता सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वंचित दबलेल्या पिचलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम हा पत्रकार करत असतो. त्या पत्रकाराला चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं यासाठी शासनानं खरंच काहीतरी योजना आणावं, त्याच्या कुटुंबासाठी आणावं, त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षणासाठी काही नोकरीसाठी वेगवेगळं असं शासनानं करणं खूप आवश्यक आहे. कारण इतरांसाठी करता पत्रकार किती आहेत देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं असं करणं शासनानं खूप आवश्यक आहे. त्यासाठी या लोकप्रतिनिधीनं आवाज देखील उठवणं गरजेचं आहे. नक्कीच पंजाबरावजी, आतापर्यंत आपण पत्रकारिता माध्यम क्षेत्र आणि कार्य करणारे पत्रकार यावर बऱ्याच गोष्टीवर प्रकाश ज्योत टाकला आहे. शासनानं कुठंतरी म्हणजे अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हा माहिती कार्यालय असेल, एसडीओ कार्यालय असेल, यांनी कथित पत्रकारांवर आवर घालावा आणि जे खरे पत्रकार आहेत यांच्यासाठी शासनानं आणि समाजानं पुढे यावं की जेणेकरून पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, ही अपेक्षा आपण व्यक्त केली. शेवटी सर्व पत्रकारांना, मग कथित आणि इतरही सर्वांना मी पत्रकार दिनाच्या पर्वावर शुभेच्छा देतो. आणि आपण शेवटी एकच सांगेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दैदिप्यमान असा इतिहास पत्रकारिता क्षेत्रातला आपण डोळ्यासमोर ठेवावा. बाळशास्त्री जांभेकर यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवावा आणि आपल्या पत्रकारितेला, आपल्या लेखणीला आणखी धारदार बनवावं. आपलं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी समाजाला उज्ज्वल घडवणं अत्यंत आवश्यक आहे. हा प्रयत्न सर्व पत्रकार बांधव करतील एवढीच अपेक्षा पत्रकार दिनाच्या पर्वावर मी करतो. धन्यवाद पंजाबरावजी. महत्वपूर्ण वेळ विदर्भ दूतला दिला. नक्कीच भेटूया, आणखी भेटूया. आपण इथं बोलावलं त्याबद्दल विदर्भ दूतचे खरंच मनापूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.